नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेत आपण पाहत आहोत. इथे पूजाचं सत्य ज्या वेळेला आपल्या कृष्णासमोर येतं त्यावेळेला ती तिच्या कानाखाली मारते आणि तिला सांगते, तू सुसाईडचं नाटक केलं, तू प्रेम करती त्याचं नाटक केलं आणि माझीही फसवणूक करायला निघाली होती, पण सगळं सत्य मला तुझ्याबद्दल समजलेलं आहे आणि इथून आता नीट निघायचं, पुन्हा तुझं काळं तोंड आता आम्हाला कधीही दाखवायचं नाही. इथे दुष्यंतला पुन्हा एकदा दयावया कर म्हणत इथे त्याच्या गळ्यात जेव्हा ती पूजा पडू लागते त्यावेळेला तो तिला हाताला धरतो, खेचत खेचत गाडीत घालतो आणि गावाबाहेर लांब नेऊन सोडतो आणि सांगतो, आपल्याला नको असणारे कुत्रे कसे आपण गावाबाहेर लांब सोडतो तसं मी तुला सोडलं आहे, आता पुन्हा कधीही आमच्या आयुष्यात परत येण्याचा प्रयत्न करू नको. असं म्हणून इथे तो कृष्णाची माफी मागतो आणि कृष्णाला सांगतो की मी तुला कधीही सोडून कुठेही जाणार नाही. आणि कृष्णा इतकी त्याच्याजवळ असते हे पाहिल्यानंतर पूजाचं मात्र तळपायाच्या आग मस्तकात जाते आणि त्या दुष्यंतला ती म्हणू लागते की तू इतका गर्व आणि इतका माज मला दाखवत आहे आणि कुणाच्या जीवावरती, तुझ्या ह्या बायकोच्या जी तुझ्यावर प्रेम करते की त्या तुझ्या आईच्या. तुझी आईच मला सगळ्या गोष्टींमध्ये सामील होती, सगळ्या गोष्टींना तिनेच मला मदत केली, तिची मला जर साथ नसती तर मी हे एवढं मोठं नाटक यशस्वीपणे पार पाडू शकले नसते. मला तर तू शिक्षा दिली गावाबाहेर आणून सोडण्याची, तुझ्या आईला तू काय शिक्षा देणार, असा सवाल ज्या वेळेला पूजा विचारते त्यावेळेला इथे दुष्यंत संतापतो आणि माझ्या आईवर काहीही बोलायचं नाही, माझी आई कधीही माझ्या बाबतीत असं काही खोटं वागणार नाही, माझा पूर्ण विश्वास आहे, असं आईच्या बाजूने बोलत बोलत इथे दुष्यंत तिच्याशी भांडू लागतो. तर ती म्हणते, मलाच काय, तुझ्या आईचा खरा चेहरा काय आहे तुझ्या बापाला आणि तुझ्या ह्या बायकोलाही ठाऊक आहे, जो चेहरा तू आजपर्यंत कधीही पाहिलेला नाही, हवं तर तुझ्या बायकोला विचार तू. असं ज्या वेळेला पूजा सांगते तर तो 2 मिनटासाठी शॉक होतो आणि इथे तो कृष्णाकडे पाहू लागतो. कृष्णा मानाने होकार देत ह्या सगळ्यात सामील तुझी आई होती हे सगळं सत्य सांगते आणि ह्या गोष्टीवर आता इथे दुष्यंतचा विश्वास बसत नसतो. तो संतापतो, माझी आई असं कसं वागू शकते, रागारागाने तावातावाने तो निघतो. इथे मात्र आता वेगळीच गोष्ट बाळजाबाईच्या मनात आलेली असते. तिला भीती वाटत असते. ती बिंडूक पूजा माझ्याबद्दलचं सगळं दुष्यंतला सांगून बसली आणि दुष्यंतने रागाच्या भारत मला जर जाब विचारला तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर मी काय द्यायचं, इतक्या वर्षांची केलेली मेहनत पुन्हा एकदा वाया जाते की काय, अशी भीतीही इथे बाळजाबाईला वाटत असतानाच दारात गाडी येते. गाडीतनं आपले दुष्यंतराव उतरतात आणि घरात येऊन पोचतात. दुष्यंतला पाहून इथे बाळजाबाईच्या अंगाला थरकाप सुटलेला असतो, घाम सुटलेला असतो. तिची एक नजर सुनेच्या म्हणजे दुष्यंतच्या बायकोच्या चेहऱ्याकडे जाते, एक नजर दुष्यंतकडे जाते. घाबरलेली तीही आहे, पण दाखवणार काय, तिला आता भीती वाटत आहे दुष्यंत तिला जाब विचारणार ह्या गोष्टीची. पण झालं काय, इथे दुष्यंत उलटच करून बसलाय. दुष्यंतने आईला घट्ट मिठी मारली आणि आपल्या आयुष्यात आलेलं काळं संकट, काळी सावली आता निघून गेली आहे, आपलं आयुष्य आता छान आणि सुंदर बनणार असं म्हणत तो आईला मिठी मारतो आणि माझी आई माझ्या बाबतीत कधीही वाईट निर्णय घेणार नाही, कधीही माझ्या बाबतीत ती चुकणार नाही याची मला शाश्वती आहे, असं म्हणत आईवरती पूर्ण विश्वास इथे दुष्यंत दाखवतो. मला कोण काय सांगतंय, कोण काय नाही ह्या गोष्टीची अजिबात काळजी नाही, मला फक्त माझ्या डोक्यावरती माझ्या आईचा हात आयुष्यभर हवा आहे आणि आशीर्वाद हवा आहे, असं म्हणत इथे दुष्यंत आईशी गोड गोड बोलू लागतो आणि स्वतःच्या खोलीमध्ये आता निघून जातो. इथे मात्र बाळजाबाईला प्रश्न पडला आहे, असं काय घडलं की हा मला काहीही विचारत नाही आहे, मला जाबही त्याने विचारलेलं नाही, झालं तर भलतंच आहे की तो उलटं माझ्याकडे आशीर्वाद मागतो आहे आणि हे सगळं कसं घडू शकतं, त्याला सत्य समजल्यावर त्याने तर मला जाब विचारायला हवा होता, पण हे तर उलटंच झालेलं आहे. तर इथे आपल्या ही सगळी कमाल केली आहे आपल्या कृष्णाने. कृष्णा ज्या वेळेला हे सत्य दुष्यंतला सांगते तर त्याच्याबरोबर ती त्याला फक्त थांबवून एकच गोष्ट सांगते की आम्ही कोणी काही म्हटलेलं किंवा बोललेलं याच्यावर तू विश्वास ठेवू नको, तू स्वतः परीक्षा घे तुझ्या आईची, तुझ्या आईला दाखवूच नको की तुला सगळं कळलेलं आहे आणि तुझ्या आई तुझ्याशी मग कशी वागते ह्या गोष्टीवर तू ठरव की आम्ही खरं बोलतो आहे की तुझी आई खरं बोलते. आता दुष्यंतने निर्णय घेतला आहे शांत डोक्याने. आता त्याने ठरवलं आहे की आईशी गोड बोलायचं. जोपर्यंत आपण स्वतःच्या हाताने, स्वतःच्या कानाने, डोळ्यांनी जोपर्यंत हे सगळं सत्य पाहत नाही, ऐकत नाही आणि ज्या दिवशी आपल्याला दिसेल की आपली आई खरंच असं करते त्यावेळेला तिचा हात पकडून तिला जाब विचारायचा, असं त्याने ठरवलेलं आहे. आता इथे बाळजाबाई ह्याच विचारात आहे की नक्की काय घडलं असेल. चला तर मग पुढे येणारे नवनवीन ट्विस्ट
हे सगळं काही पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. बाळजाबाईच्या विरोधात हळूहळू स्वतःच्याच मुलगा कसा एक एक पुरावे बाहेर काढतो हेही पाहू.